जय हरी माऊली. जरा दुःखद बातमी आहे. काल रात्रीच इथे एक भयानक ॲक्सिडेंट झाला आणि इथं खड्डा आहे. ही जो कोण हरामखोर जो कंत्राटदार आहे आणि ज्याला त्यानं शासनाचं टेंडर भरून जे हे काम घेतलंय त्याचा हावडा भोंगळा कारभार आहे की परवा दिवशी 2 दिवसापूर्वीच इथे एक 4 व्हीलर पडली होती आणि 4 व्हीलर पडल्यानंतर ती कशी बशी माणसं वाचली होती. वरून थोडंफार लागलं होतं. परंतु काल 9 वाजता, आज 6 तारीख आहे, 6 मे, 5 मेला रात्री 9 वाजता इकडून एक युवक आला. इकडं रस्ता इकडून एक आला सुसाट. आता इथं कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर लावलेलं नाही. ही व्हिडिओ त्या नितीन गडकरीपर्यंत जाऊ द्या. बड्या बड्या बातांडून देतं लाता असा धंदा आहे. सगळ्या गोष्टी हायवेतल्याच अमेरिकेच्या सिंगापूरच्या रस्त्याचं म्हणून काल बळी गेला. इथं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर लावलेलं नाही. या तुम्हाला इकडे दाखवतो. अहो ही जुनी अशी लाकडे लावली, ह्याचं रेडियम सुद्धा हे खराब झालं, सगळं झालंय. आणि इकडे गाडी बघा, अहो इथं खाली भयानक व्याजानं इकडून येऊन असा पडलेला आहे. जागेवर चंदानंदा झाला तो. आणि हो इकडं समोर हे असंच आहे. इथं समोर पत्रे लावलेले नाही तर काय नाही काय नाही काय नाही. तुम्हाला सांगतो इकडून येणाऱ्याला बी धोका आहे आणि इकडून येणाऱ्याला बी धोका आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर कुणीच नाही लक्ष दिलं, कुणीच नाही बोललं तर ह्यांना दाबत बसणार नाही. रोज दररोज माणसं मरत आहेत. ही जर ह्यांची कुणाची लेकरं असती तर ह्यांनी पाठीमागं त्याचा बंदोबस्त केला असता. जर लवकरात लवकर बंदोबस्त केला नाही आणि कंत्राटदारावर जर मनुष्यवधाचा गुन्हा जर दाखल केला नाही लवकरात लवकर, तर आम्ही सांजावाशी सर्वजण एकत्रित येऊन तिथं आमरण उपोषणाला बसू कलेक्टर ऑफिस समोर. आणि तेव्हाच असल्या गोरगरिबाला न्याय मिळेल. काल भयानकरित्या त्या युवकाच्या घरचे रडत होते. इथं एकुलता एक मुलगा होता. कुणाचा दोष आहे इकडं तुम्हाला दाखवतो का? इथं कसल्याही प्रकारचं इंडिकेटर नाही, म्हणजे पत्रे लावले नाही तर नीट इथं व्यवस्थित मुरुम बी टाकला नाही आणि काही इथं दिशादर्शक फलक लावला नाही की बाबा इकडं पुढे खड्डा आहे म्हणून काहीच नाही. पाठीमागं सुद्धा तसंच आहे. तुम्हाला सांगतो आलं की नीट खड्डेत. मग ही जो खड्डा आहे तो मृत्यूचा सापळा बनलेला आहे. ह्याला दोषी कोण आहे? कोण ना कोण दोषी आहे ना. एकतर कंत्राटदार किंवा त्याचे कर्मचारी किंवा शासनाचे जे कर्मचारी ह्याच्या ड्युटीवर आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते कोण ना कोण ह्याला दोषी आहेतच ना. कुणी ना कुणी न्याय दिला पाहिजे ना ह्याला, तेव्हाच ही बंद होईल ना. 4 दिवसाखाली ऍक्सिडेंट होऊन सुद्धा यांनी दखल घेतलेली नाही. 4 व्हीलर पडली होती ह्याच्यात. मग ह्यांना दाब विचारणार कोण राहिलेलं नाही म्हणून प्रत्येक गावात 2 राजकारणी 2 गुंड धरून ह्यांनी रस्ता सुसाट वेगाने चालू केलाय. ही किती एमची सळई वापरतात, कुठलं सिमेंट वापरतात, कुठलं मुरुम वापरतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. पण ही कसं झालं, ह्यांना रान मोकळं झालंय. पण आता इथून पुढे ह्यांना सुट्टी नाही. सांजा गावकरी सगळेजण मिळून उपोषणाला बसतील. 2 दिवसात जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आणि ह्याची रीतसर चौकशी झाली नाही तर अक्षरशः मनुष्यबळ राहिलेलं आहे तरी सुद्धा कोण दखल घ्यायला तयार नाही. हे सुद्धा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई दिली पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन छाडण्यात येईल. सांजा आणि परिसरातील इतर गावातील सर्व जनतेच्या वतीनं लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा